वाजलेले आहेत रात्रीचे 3:30 आणि मी व्हिडिओ बनवत आहे. याचं कारण म्हणजे आम्ही कॅम्पिंगसाठी आलेलो आहोत अलिबागला आणि 3:30 वाजता आम्ही झोपल्यानंतर इतकं वातावरण चेंज झालं. अचानक असा पाऊस, वारा, वादळ सगळं सुरू झालं. विजा कडकडायला लागल्या, झाडं सगळी हलायला लागली आणि आम्ही जिथे झोपलेलो होतो टेंटमध्ये, ती टेंटसुद्धा हलायला लागली आणि इतकं भयानक आणि भीतीदायक वातावरण झालेलं होतं की विचारूच नका. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज मी आलेली आहे मुंबईला, म्हणजे ॲक्च्युली कालच आलेली आहे आणि आज आत्ता आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. सो हा आहे आमचा ग्रुप. तर आम्ही टोटल 10 जण चाललेलो आहोत अलिबागच्या ट्रिपसाठी. 6 मुलं आहेत आणि 4 आम्ही मुली आहोत. सो एवढा ग्रुप आमचा चाललेला आहे अलिबागच्या ट्रिपला. आणि मुंबई सांताक्रूजवरून आम्ही निघालो. माझी मावशी राहते सांताक्रूजला. सो तिथून आम्ही निघालो. माझी मावशीची मुलगी, मावशीचा मुलगा पण आहेत आणि मावशीच्या मुलग्याचे काही फ्रेंड्स आहेत. एवढे सगळेजण आम्ही चाललेलो आहोत. सो आता सांताक्रूजवरून आम्ही 9:30 वाजता निघालो सकाळी आणि आता पोहोचलेलो आहोत CSTला. आता CSTवरून आम्ही बसने जाऊ गेटवे ऑफ इंडियाला आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ तिथे आमचे 3 फ्रेंड्स वाट पाहत आहेत आणि इथून आम्ही निघालेलो आहोत 7 जण. तर छान अशी AC बसमधून आम्ही गेटवे ऑफ इंडियाला आलेलो आहोत. तर इथे बघू शकता, तुम्हाला थोडंसं ताज हॉटेल दिसत असेल आणि या साईडला आहे इंडियाचा गेट, म्हणजेच गेटवे ऑफ इंडिया. आज तुम्हाला मी ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया व्यवस्थित असा व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. याचं कारण म्हणजे उद्या आहे 26/11 आणि तुम्हाला माहितीच आहे की 26/11ला काय झालेलं होतं आणि उद्या त्याचीच तयारी चालू आहे. 26/11/2008 साली ताज हॉटेलवरती मोठ्या प्रमाणात आतंकवादी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये 160पेक्षा जास्त लोक मारले गेले होते, तर 300पेक्षा जास्त लोक जखमी झालेले होते. तर त्या बेकसूर लोकांच्या स्मरणार्थ उद्याचा दिवस साजरा केला जातो. सो तिकडे जोरदार अशी तयारी चालू आहे. आणि इकडे जी तुम्हाला लाईन दिसत आहे ती बोटीने अलिबागला जाण्यासाठीचीच लाईन आहे. सो आम्ही सुद्धा लाईनमध्ये थांबलेलो आहोत. खूप वेळानंतर आम्हाला तिकीट मिळालं आणि आम्ही आता बोटीमध्ये आहोत सध्या. आम्ही ठरवलं की बोटीनेच अलिबागचा प्रवास करायचा. खूप जास्त मजासुद्धा येईल आणि छान असा अनुभवसुद्धा मिळेल. मी पहिल्यांदा इतक्या मोठ्या बोटीमध्ये बसलेली होती. याच्या अगोदर अगदी छोट्याशा बोटीमध्ये अशी बसलेली होती आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. मस्ती करत चाललेलो होतो आणि दादाचे जे फ्रेंड्स होते ते इतके जास्त फ्रेंडली आणि एन्जॉईंग होते की काही विचारूच नका. म्हणजे असं वाटतच नव्हतं की त्यांना मी पहिल्यांदाच भेटते आहे. इतके छान होते सगळेच जण आणि आम्ही मस्त मजा एन्जॉय करत गेलो. आणि ह्या बोटीचं जे आम्ही तिकीट काढलेलं होतं ते खालच्या फ्लोअरचं काढलेलं होतं, कारण खालच्या फ्लोअरचं तिकीट 180 रुपये होतं आणि त्यापेक्षा थोडं जास्त वरच्या फ्लोअरचं होतं. सो ही जी ट्रिप आहे ती आम्हाला बजेटमध्ये करायची होती. यासाठी मग आम्ही खालच्या फ्लोअरचं तिकीट काढलं. तर आम्ही सध्या आहोत मांडवा बंदरावरती. मांडवा हे नाव तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असाल अग्निपथ मूवीमध्ये आणि तिथेच आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आता इथून आम्हाला अलिबागसाठी बस आहे आणि बस आणि बोट या दोन्हींचं एकत्र तिकीट आहे 180 रुपये. म्हणजे ही बोट जी आहे आमची ती मालदार बोट आहे आणि त्यांचीच बस आम्हाला अलिबाग डेपोमध्ये सोडणार आहे. तर हा आहे मांडवा बंदर आणि आता इथून आम्ही बससाठी चाललेलो आहोत. तर इथे माझ्या पाठीमागे तुम्हाला एक छोटी गाडी दिसत असेल, तर या गाडीतून जे हँडिकॅप लोक आहेत किंवा खूप जास्त वृद्ध लोक आहेत त्यांना बसपर्यंत सोडलं जातं. मांडवा बंदरावरून बस होती, त्या बसने आम्हाला अलिबाग डेपोला सोडलं आणि अलिबाग डेपोवरून आता आम्हाला रेवदंड्याला जायचं आहे, कारण आमचं कॅम्पिंग आहे रेवदंड्याला. तर तिथंपर्यंतचा प्रवास आम्ही टमटमने केला आणि रेवदंड्याला आलो. तर हा जातानाचा परिसर बघा, मस्त नारळीच्या सुपारीच्या झाडं आहेत, खूप छान अशा बागा आहेत आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत रेवदंड्याला आणि हा आहे आमचा कॅम्पिंग एरिया, कॅम्पस एरिया. आणि पाठीमागे तुम्हाला टेंट दिसत असतील, तर आज रात्री आम्ही त्या टेंटमध्ये राहणार आहोत आणि संध्याकाळी फुल पार्टी असणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आम्ही इथे कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत काशीद बीचला, ज्याला अलिबागची जान असं म्हटलं जातं. आणि हा आहे आमचा संपूर्ण ग्रुप. करेंगे या मरेंगे, इन्कलाब जिंदाबाद. ए असा करूया, असा व्हिडिओ करूया असा. हां छान असता ना असा. कितना नाचेल आता गोल गोल कारखाने फिरेल. कितना इथं घुमले का तू कारखाना? घुम घुम घुम, कितना घुम, घुम रे.
बाजू में रखे घुमरा है. बोलवा पुढे. अरे पुढे का जाते आपण, गाडी येणार आहे तिकडून. काशीद बीचला पोहोचल्यानंतर आम्ही ठरवलं की जेवायचं अगोदर बीचवर जाण्या अगोदर, कारण सकाळी 9:30 वाजता घरातून निघालेलो, तेव्हापासून काही खाल्लेलं नव्हतं. मग जेवायला गेलो, पण जेवायची इच्छा कोणाचीच नव्हती, कारण संध्याकाळ होत होती आणि बीचवरती सुद्धा जायचं होतं. मग आमच्यातीलच एका मेंबरने ढेपले आणलेले होते, मेथीचे ढेपले, तर ते खाल्ले आम्ही सगळ्यांनी आणि बीचवरती गेलो. मस्त एन्जॉय केली आणि ते दादाची माझी मस्ती चाललेली. ते मागे काहीतरी न्यूज होती ना की देवमाशाचं पिल्लू असं समुद्रकिनारी आलेलं होतं, त्याला आतमध्ये घालण्याचा प्रयत्न लोकांनी केला. तो सीन थोडासा आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी रील बनवायचा प्रयत्न करत होती, जी लोकं बनवतात की पाणी येतं, लाटा येतात आणि आपण पाठीपाठी जातो, पण ते काही आमच्याकडून होत नव्हतं, कारण आमचे जे कॅमेरामन होते ते जातीचे कॅमेरामन कोणीही नव्हतं त्याच्यामध्ये. आमच्या ग्रुपमध्ये सगळेजण फक्त एन्जॉय करायचं बघत होते. आणि त्यानंतर मग आम्ही इथे छान असे फोटोशूट वगैरे करत होतो. आणि फोटोशूट करता करता तिथे बघू शकता तुम्ही, आभाळामधून इतकं छान असा प्रकाश समुद्रामध्ये पडलेला होता, जसं की आभाळ फाटून कोणतरी वरतून अशी बॅटरी मारताना बॅटरीचे म्हणजे टॉर्चचा उजेड तसा पडत होता. आणि त्या लोकेशनवरती आम्ही फोटोज काढत होतो. संध्याकाळ होत होती, त्यामुळे भिजायची इच्छा पण थोडीशी कमी झालेली. जर वरून ऊन असेल तर पाण्यामध्ये भिजायला खूप मजा येते, पण थोडीशी थंडी वाजत असेल तर पाण्यामध्ये भिजायला थोडं माणूस विचार करून जातं. त्यामुळे मग आम्ही काय करत होतो, आता बीचवरती आलो आहे तर खरं, मग नाही भिजलो तर मग उपयोग काय ना. मग एकमेकांवरती थोडंसं पाणी उडवलं, जेणेकरून थोडंसं भिजल्यानंतर मग भिजायला मजा येईल. त्यानंतर मग हे बनाना राईड्स वगैरे तिथे होत्या. त्यांना विचारलं आम्ही बनाना राईडसाठी किती रुपये घ्याल, तर ते बोलले की 250 रुपये. आम्ही त्यांना म्हणत होतो 200 रुपयेमध्ये करून द्या, तर ते नाही बोलले. मग आम्ही विचार केला, त्यांच्यासाठी 50 रुपये इतके महत्त्वाचे असतील तर मग आमच्यासाठी नाहीत का. मग त्यामुळे मग आम्ही त्या राईड कॅन्सल केल्या आणि मग फुकटचे फोटो काढायला सुरुवात केली. खूप मजा आली. म्हणजे आम्ही फोटोज काढायला जायचो, त्याचे मालक यायचे, आम्हाला हाकलवून लावायचे, पुन्हा आम्ही दुसऱ्या राईडवरती जायचो, तिथे फोटो क्लिक करायचो, असं आमचं चाललेलं. आणि सगळ्या राईड्सवरती आम्ही फोटोज क्लिक केले आणि खूप मजासुद्धा केली. काशीद बीचवरती एन्जॉय करून आम्ही पुन्हा रेवदंड्याला आलो, जिथे आमचा कॅम्पिंग एरिया होता तिथे. आणि संध्याकाळची वेळ होती, लाईटिंग वगैरे लागलेली होती आणि इतकं छान वाटत होतं. बाहर निकलने वाले हैं और ये ब्रेक पे आने वाले हैं। सब लोग अपनी गति के मोबाइल पर आना चाहिए। तर पाठीमागे छान गाणी चालू होती, पण मी ती व्हिडिओमध्ये घेतली नाहीत, कारण जर ती व्हिडिओमध्ये घेतली तर व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं. आणि संध्याकाळ झालेली आहे आणि मला वाटतं आम्हीच खूप लेट आहोत नाश्त्यासाठी. संध्याकाळचा इथे नाश्ता लागलेला आहे. नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव आणि गरम गरम चहा. सो आम्ही इथे नाश्ता घेत आहोत आणि मला वाटतं सगळ्यात शेवटी आम्हीच आहोत, कारण आम्हाला तिकडून यायलाच खूप वेळ झाला. त्यानंतर मग फ्रेश होऊन इथे येईपर्यंत भरपूरच वेळ झाला. आता इकडे आम्ही नाश्ता करत आहोत आणि पाठीमागे गेम्स ॲक्टिव्हिटीज वगैरे चालू झालेल्या आहेत, कारण आम्हाला भरपूरच वेळ झाला. तर आता हे नाश्ता वगैरे आवरून आम्हीसुद्धा तिथे त्यांना जॉईन होऊ. तर तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा जर अशा एखाद्या कॅम्पिंग एरियामध्ये राहिलात तर खूप जास्त तुम्हाला फायद्याचं पडेल, कारण तुम्ही हॉटेलमध्ये जर राहिलात तर तुम्हाला खाण्याचं वेगळं बघावं लागेल, त्याचबरोबर राहणं वेगळं आणि एन्जॉयमेंट वेगळं. पण इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी एकत्र मिळतील पॅकेजमध्ये. 800 रुपये पर पर्सन असं इथे बजेट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 वाजता यांचं कमिंग असतं. याला शब्द काय वापरतात मला माहीत नाही, पण संध्याकाळी 3 वाजता यांचं कमिंग असतं. त्याच्यानंतर वेलकम ड्रिंक असतं 5 वाजता. त्याच्यानंतर 6 वाजता 6:30 वाजता काहीतरी नाश्ता असतो, चहा असतो. त्यानंतर रात्री ॲक्टिव्हिटीज तर असतातच, त्याचबरोबर स्टार्टर जेवण आणि सकाळी नाश्ता असतो. आणि सकाळी नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग 11पर्यंत यांचं एक्झिट आहे. तोपर्यंत आपण या कॅम्पसमध्ये हवी तेवढी एन्जॉयमेंट करू शकतो, हवं ते खाऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवरती लिमिट नाही आहे, अनलिमिटेड आहेत सगळ्या गोष्टी. आणि ते बघू शकता तुम्ही, तंदुरीची प्रिपरेशन चालू आहे. म्हणजे आता ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, म्हणजे गेम चालू आहे. गेम झाल्यानंतर ही तंदुरी एन्जॉय करतील. याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. आणि ते झाल्यानंतर पुन्हा डान्स असेल. डान्स झाल्यानंतर पुन्हा
जेवण असेल आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा गाणी असतील, गाणी झाल्यानंतर पुन्हा मूव्ही आहे. असं यांचं पूर्ण पॅकेज आहे. पूर्ण रात्रभर तुम्ही एन्जॉय करू शकता आणि ड्रिंक्ससुद्धा अलाउड आहे ज्यांना घ्यायचं असेल त्यांना. तर इथे आता सध्या आमचा गेम चालू आहे. मस्त गेम होते. अगोदरचा एक गेम संपला त्यांचा आणि हा गेम होता. हा गेम कसा होता, मध्ये त्यांनी गाणी लावणार, मध्ये मुलींचा राऊंड होता, त्याच्यानंतर मुलांचा राऊंड होता आणि गाणी लावता लावता गाणं बंद करून मधला माणूस जो आकडा बोलेल तेवढ्यांचा ग्रुप करायचा आणि उभं राहायचं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त लोक असतील एखाद्या ग्रुपमध्ये तर तो ग्रुप आऊट होईल. असं करत करत शेवटी जो राहील तो विनर. असा हा गेम होता. खूप मजा आली पण. नंबर 7 7 1 2 3 4 5 6 7 वो बुलाती है मेरी चालाक. तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 3 7. तर इथे गेम खेळून झाल्यानंतर पुन्हा मी तंदूर खायला आलो. तंदूर खाऊन झाल्यानंतर पुन्हा डान्स करायला गेलो. नंतर आम्ही जेवायला आलो आणि जेवणामध्ये सुद्धा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही गोष्टी होत्या. आणि जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा ते लोक विचारतात की म्हणजे व्हेज आहे की नॉनव्हेज आणि त्यानुसार ते बँड देतात जो हातामध्ये आपल्या असतो. ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल किंवा नॉन व्हेजिटेरियन जी लोक आहेत त्यांना येलो कलरचा बँड होता आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना पिंक कलरचा बँड होता. त्यानुसार ते लोक त्यांना जेवण वगैरे देत असतात. तर आमच्या हातामध्ये होता येलो कलरचा बँड म्हणजे आम्ही नॉनव्हेजसाठी नाव दिलेलं होतं पण खायची इच्छा नव्हती म्हणून मग आम्ही व्हेज थाळी घेतली आणि व्हेज खायला घेतलं कारण नॉनव्हेजचा खूप कंटाळा आलेला. रात्री सगळं छान चालू होतं. आम्ही टेंटमध्ये झोपलेलो आणि तिकडे मूवी चालू होता. बघणारे लोक मूवी बघत होते आणि अचानक 3:30 वाजता असं काही वातावरण चेंज झालं की काही विचारूच नका. आम्ही झोपलेलो, घाबरून उठलो की काय झालं म्हणून, कारण विजा कडकडत होत्या, वारा सुटलेला, पानं पडत होती आणि लोक इकडे तिकडे धावत होती. त्याचबरोबर लहान मुलं जी होती ती रडत होती. इतकं भयानक वातावरण वाटत होतं की भीतीच वाटत होती म्हणजे आम्ही सकाळपर्यंत राहू की नाही या जगात. कारण बाजूलाच समुद्रसुद्धा होता. असं वाटत होतं की एखादी जर लाट आली तर सहजच ती आपल्यासोबत आम्हाला घेऊन जाईल. इतकी भयानक भीती वाटत होती आणि खरंच खूप डेंजर वाटत होतं. वाटलं म्हणजे तेवढ्या एका क्षणापुरतं असं वाटलं की आपण चुकीच्या वेळी आलो आहे की काय. कारण हे बघा सगळेजण नुसते बॅग्स वगैरे घेऊन धावत होते आणि टेंटमध्ये सध्या कोणीच नव्हतं. फक्त मला वाटतं आमचाच ग्रुप टेंटमध्ये होता. बाकीचे सगळे लोक तिकडे जाऊन बसलेले होते. पैसा पुरा कडम सगळी गेली माहितीये का बॅगा तिथली मेन गेली जास्त. हा तिकडे अगं ते एकदमच भीती वाटते. तर थोडंसं वादळ शांत झाल्यानंतर आम्ही 1-2 तास झोपलो आणि 2 तासानंतर सकाळी सगळं वातावरण शांत झाल्यानंतर मग आम्ही बीचवरती गेलो. कारण आम्ही इथला रेवदंडाचा बीच पाहिला नव्हता कारण रात्री येईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली. तर सकाळी उठल्यानंतर आम्ही इथे खाली गेलो हा बीच पाहण्यासाठी आणि सुंदर असा बीच होता. आणि रात्री म्हणत होते सगळेजण की ही जी तटबंदी आहे या तटबंदीपर्यंत पूर्ण पाणी असतं आणि आता तुम्ही बघू शकता की पाणी आतमध्ये गेलेलं आहे. म्हणजे भरती ओहोटी ज्याला आपण म्हणतो ना
तो प्रकार. आणि ही तटबंदी बघू शकता. याच्या पलीकडे आम्ही राहायला होतो आणि याच्या अलीकडे हा समुद्र किनारा आहे. तर खूप छान प्रसन्न वातावरण होतं. सकाळची वेळ होती आणि खूप भारी वाटत होतं. भिजायची काही इच्छा नव्हतीच, पण पाहायला खूप छान वाटत होतं. म्हणजे डोळ्यांना सुखद असा आनंद मिळत होता. इतका छान परिसर होता, खूप भारी होता. फक्त रात्रीच थोडीशी भीती वाटत होती, बाकी सकाळी उठल्यानंतर खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो आणि नाश्त्यामध्ये होते पोहे. तर पोहे आम्ही खाल्ले, छान असा चहा प्यायलो गरम गरम आणि त्यानंतर इथून आम्ही एक्झिट घेतला. छान फ्रेशअप झालो, कपडे चेंज केले आणि एक्झिट घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आता आम्हाला डायरेक्टली जायचं आहे कुलाबा किल्ला पाहायला. सो आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. तर आता सध्या आम्ही आहोत कुलाबा बीचवरती आणि इथून बीचवरून कुलाबा किल्ला आपल्याला सहज दिसतोय, तो बघा. तर आता इथून आपल्याला बोटीने कुलाबा किल्ल्याजवळ जायचं आहे. सो त्यासाठी पर पर्सन 200 रुपये म्हणजे जाऊन येण्याचं तिकीट, जायचं आणि यायचं, जाते 100 आणि यायचे 100 असे 200 रुपये तिकीट आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत बोटीतून. मला वाटतं आपण जातेवेळी बोटीने जातो, पण जर तुम्ही संध्याकाळपर्यंत जर थांबलात किंवा संध्याकाळ होत असेल तुम्हाला रिटर्न यायला, तर तिथून तुम्हाला चालत सुद्धा तुम्ही येऊ शकता. इतकं पाणी आतमध्ये जातं. आता आम्ही सुद्धा बघा जातेवेळीस अगदी किनाऱ्यावरून बसून गेलो होतो बोटीमधून, पण जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा अर्ध्यापासून आम्ही चालतच आलो. इतकं पाणी आतमध्ये गेलेलं होतं. आणि इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत कुलाबा किल्ल्यावरती. पूर्ण पाहतो कुलाबा किल्ला आणि आता रिटर्न जायचं पण आहे घरी. तर पूर्ण काही दाखवता येणार नाही, नाहीतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल. थोडक्यात दाखवते की म्हणजे तिथे काय काय पाहायला मिळालं किल्ल्यावरती. तर एक मोठ्या आकाराचं असं एक तळं होतं, ते पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये मोठे मोठे असे कासव होते, ते पाहायला मिळाले. त्याचबरोबर मंदिरं होती. एक गणेश मंदिर होतं, त्याच्यामध्ये विष्णू, त्याचबरोबर शंकर अशा बऱ्याचशा मूर्त्या होत्या. त्याच्या बाजूलाच शिवलिंग मंदिर होतं. त्याच्या बाजूलाच एक हनुमानाचं छोटंसं मंदिर होतं. त्याचबरोबर एक मोठा असा तुळशी वृंदावन कट्टा होता, तो पाहायला मिळाला. आणि जेव्हा आपण तटबंदीवरती चढतो तेव्हा किल्ल्याचा व्ह्यू अशा पद्धतीने दिसतो. म्हणजे चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये असा हा किल्ला खूप छान दिसतो. आणि मी असा विचार करते की जेव्हा या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत्या तेव्हा हे किती छान दिसत होतं असेल. आत्ताच इतकं छान वाटतंय, तर तेव्हा किती छान वाटत होतं असेल. हे सगळं पाहून झाल्यानंतर पुन्हा आम्ही घरी येण्यासाठी रिटर्न निघालो आणि आता सध्या आहोत आम्ही मांडवा बंदरावरती. आणि मांडवा बंदरावरून मालदार ही बोट आहे, जी आम्हाला सोडणार आहे गेटवे ऑफ इंडियापर्यंत. अशी ही आमची अलिबाग ट्रिप होती. आणि या ट्रिपसाठी आम्हाला पर पर्सन 1,500 रुपये इतका खर्च आला. म्हणजे मुंबई, अलिबाग, पुन्हा रिटर्न मुंबई इथंपर्यंतचा सगळा खर्च ऑल टोटल पर पर्सन आम्हाला 1,500 रुपये इतका आलेला आहे. सो आता सध्या आहोत आम्ही गेटवे ऑफ इंडियाजवळ आणि इथे बघू शकता किती क्राऊड आहे, किती गर्दी आहे. कारण आज आहे 26 नोव्हेंबर आणि इथे कार्यक्रम वगैरे आतमध्ये चालू आहेत. बाजूने सगळी तटबंदी केलेली आहे, म्हणजे ब्लॅक कलरच्या कपड्याने पूर्ण असा तटबंदी दिलेली आहे. आणि आतमध्ये कार्यक्रम वगैरे चालू आहे. तिथे पोलिसांचा बंदोबस्त खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण इथे गर्दीसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. अगदीच पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी आहे. आणि इथून आता आम्ही चाललेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा पाहायला मिळाल्या कारण या दिवशी आम्ही तर इथे आलोच नसतो, पण या ट्रिपच्या निमित्ताने आज इथे आम्हाला यायलासुद्धा मिळालं. इथे बघू शकता अशा पद्धतीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. सो आता आम्हाला इथे थांबणं शक्य नाही, कारण भरपूर सारा प्रवास झालेला आहे. सो आता डायरेक्ट आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. खूप एन्जॉय केला या ट्रिपमध्ये आणि माझी इच्छा होती आयुष्यात एकदा तरी कॅम्पिंग करावं म्हणून, आणि ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. आणि आता खरंच खूप दमलेलो आहोत सगळेच जण. तुम्हाला इथे दिसत असतील सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत, सगळेजण थकलेले आहेत, कारण खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केलेली आहे. सो आता घरी जाऊन फक्त आराम करायचा आहे. सो हा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.